नमस्कार. सवाई गृहिणी यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. नेहमीच आपले स्वयंपाक करताना काहीतरी शिल्लक राहतं. त्याप्रमाणे माझ्या घरी काल सांबर राहिले, तर त्या सांबरचे काय करायचे? फेकून तर देता येईना. तर मला हा मोठा प्रश्न पडला. तर माझ्या पटकन लक्षात आलं की मुलांना त्यापासून आपण पुऱ्या बनवू. चला पाहू त्यासाठी काय काय लागतं. पुऱ्यासाठी आपण घेतलेले साहित्य, आपल्या घरात राहिलेले सांबर होतं ना, ते सांबर जे आहे तेवढे मी घेतलेलं आहे. थोडासा ओवा चवीसाठी, पांढरे तीळ आणि कोथिंबीर आणि गव्हाचे पीठ किंवा आपण ज्वारीचे पीठ, हे तिन्ही पीठ मिक्स करून आपण त्याच्या पुऱ्या बनवणार आहोत. आता आपण परातीमध्ये गव्हाचे पीठ थोडे घेऊ. माझ्या घरी बाजरीचे पीठ आहे, ज्वारीचे पीठ नाहीये, म्हणून मी थोडे बाजरीचे पीठ घेते. तर या पिठामध्ये आपण प्रथम थोडं चवीपुरतं मीठ घालावं. आता आपण पिठामध्ये चवीपुरते मीठ घालावे, कारण सांबरमध्ये मीठ असणार आहे. चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. सांबर थोडं सपक असतं, म्हणून मी थोडं लाल तिखट घालत आहे त्यामध्ये. याच्यामध्ये आपण थोडे तीळ घालू. तीळ झालेला आहे घालून. आता यामध्ये आपण थोडा ओवा घालू. कोथिंबीर पण घालू. हे सर्व जिन्नस आपण एकत्र करून घेऊ प्रथम सुक्या पिठामध्ये, म्हणजे ते सगळीकडे लागले जाईल. डायरेक्ट सांबार ओतले ना तर तिखट मीठ एकीकडेच लागले जाते. तर यामध्ये आपण सांबार घालून थोडे थोडे मळत मळत आल्यावर आपण पूर्ण सांबार ओतून घेऊ. पाण्याची गरज लागतच नाही, कारण सांबार आपले लिक्विड असल्यामुळे. आता हे छानसं आपण मळून घेऊ. अशा पद्धतीने छानसे पीठ मळून झालेले आहे. आता आपण पुऱ्या बनवू. आता आपण कढईत तेल गरम करायला घेऊ. तेल गरम होस तोपर्यंत आपण त्याच्या पुऱ्या लाटू. आपण चपातीसारखा एक मोठा गोळा करून घेतला तरीही चालेल. पिठाचा वापर करून आपण त्याची चपाती पहिला करून घेऊ. जास्त पातळही नाही, जास्त ही जाडही नाही, अशा पद्धतीने मी एक चपाती लाटून घेतलेली आहे आणि आपण त्यापासून गोल गोल पुऱ्या बनवू. हे बघा, जास्त जाडही नाहीये आणि पातळही नाही. अशा पद्धतीने हे सांबरच्या पुऱ्या आपल्याला करता येतात. अशा पद्धतीने मी दुसरी ही चपाती बनवून घेते. तुम्ही एक एक गोळा करून गोल गोल लाटला तरीही चालेल.
ज्यांना कुणाला जास्त तेलकट आवडत नसेल त्यांनी चपाती सारखे लाटून ही भाजून आपण खाऊ शकतो. अशा पद्धतीने माझ्या पुऱ्या थोड्यात करून घेतलेल्या आहेत. तेल गरम झालेलं आहे. मी तुम्हाला तळून दाखवते. तेल गरम झालेलं आहे. हे पहा, मी आता पुरी तळून घेते. हे पहा, किती छान तळून झालेले आहे. हे खाण्यासाठीही फार खुसखुशीत लागतात आणि मुलं खूप आवडीने खातात. आपण दह्यासोबतही खाऊ शकतो, सॉस बरोबरही खाऊ शकतो. पहा किती छान फुगत आहेत आणि कलरही खूप सुंदर आलेला आहे. आपले शिल्लक राहिलेल्या भाजी आमटीपासून हे आपण बनवू शकतो. बघा, खूपच किती सुंदर झालेला आहे. अशा पद्धतीने माझे तळून झालेले आहेत. पहा, खूप सुंदर कलर आलेला आहे आणि खूप छान आहे आणि घरातले सर्वजण आवडीने खाऊ शकतात. अशा पद्धतीने आपल्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत. आपण पुऱ्यासोबत दही घेतलेलं आहे आणि तोंडी लावायला गाजरही घेतलेला आहे. हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सवाई गृहिणी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.